पुण्यातील जुन्नरमध्ये एक धक्कादायक घटना घडली। जेव्हा एक 10 वर्षाची मुलगी घरात एकटीच होती तेव्हा तिच्या शेजारी राहणारा एक 25 वर्षाचा तरुण तिला फूस लावून एका ठिकाणी घेऊन गेला। त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली। पोलिसात तक्रार करण्यात आली मुलगी हरवल्याची। तपास केल्यानंतर ती मुलगी सापडली। तो 25 वर्षाच्या आरोपीला देखील अटक करण्यात आली, कारण की ती मुलगी राहिलीच नव्हती। त्या तरुणानं तिच्यासोबत जो प्रकार केला होता तो अत्यंत धक्कादायक होता। आरोपीला अटक झाली। आता महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी घडलेले आहेत, त्यामुळे लोकांनी ताबडतोब न्याय द्या यासाठी गावातल्या लोकांनी रास्ता रोको केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील याची माहिती घेतली। आता ही न्यूज आली होती, या बातम्या आतापर्यंत सगळ्यांनी पाहिल्या, पण आता या प्रकरणात जे उघडकीस आलं त्याने या प्रकरणाचं सगळं चित्र बदललंय। खरं तर हा जो आरोपी होता तो त्यांच्या घराशेजारी राहणारा, त्याने तिला फूस लावून तो घेऊन गेला। तो अक्षरशः पोलिसांबरोबर तिला शोधण्याचा प्रयत्न करण्याचं नाटक करत होता। अखेर एका सीसीटीव्ही मध्ये तो दिसला, त्याच्यामुळे त्याच्या संशयाला त्याला पकडण्यात आलं। त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली होती। पण आता आज दुसऱ्या एका सीसीटीव्ही मध्ये एक असं चित्र दिसलं की ज्याने या प्रकरणाचं एक वेगळं सत्य उघडकीस आलं, ज्याने हे प्रकरण उलटं फिरलं। आरोपीने आधी एक माहिती सांगितली होती, पण त्याने नेमकं काय लपवलं होतं आरोपीचं ते असं सत्य या फुटेजमध्ये बाहेर आलं की ज्यामुळे या केस पूर्णतः बदलली आहे। वरवर सरळ वाटणारी ही घटना, तिच्या मागे जे लपलं होतं अखेर ते उघडकीस आलं। मग काय आहे या प्रकरणाचं खरं सत्य? खरोखर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? आरोपीने जे कबूल केलं आणि नंतर जे उघडकीस आलं याच्यामध्ये काय फरक आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पुण्यामधील जुन्नर तालुका आणि त्या तालुक्यामधलं पिंपळवंडी गाव। वार होता मंगळवार, तारीख 18 ऑगस्ट। संध्याकाळी त्या गावात अचानक पोलीस आले। पोलिसांकडे गावातली एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आली होती। पोलिसांनी या बेपत्त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली। गावातले सीसीटीव्ही चेक केले। सीसीटीव्हीचा माग काढत असताना पोलिसांना एक संशयित तरुण दिसला। तो गावातलाच बेपत्ता मुलीच्या घराशेजारी राहणारा। पोलिसांनी ताब्यात घेतलं, चौकशी केली। त्याने दिलेल्या उत्तरानंतर पोलिसांनी गावकरी त्या चौथीत शिकणाऱ्या मुलीपर्यंत पोहोचले, पण तोवर वेळ निघून गेली होती। अखेर सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या त्या आरोपीने शेतात नेऊन त्या मुलीसोबत नको तो प्रकार केला आणि त्यानंतर त्या मुलीचा अंत तिथे त्याने केला। या घटनेनंतर फक्त पिंपळवंडीच नाही तर जुन्नरमधून पुणे जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जातोय। पण या मुलीसोबत नेमकं काय घडलं होतं? आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी देखील याची माहिती दिलेली आहे। पण या सीसीटीव्ही मध्ये आज काय वेगळं समोर आलं? तो आरोपी नेमकं काय लपवत होता? काय वेगळंच या प्रकरणातून समोर आलं? चला जाणून घेऊया सगळी माहिती। चौथीमध्ये शिकणारी एक गावातल्या शाळेतली मुलगी। मंगळवारी तिची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ती शाळेत गेली नव्हती। घरातली इतर माणसं कामासाठी बाहेर पडली। त्यानंतर दुपारी ती घराच्या अंगणात आजूबाजूच्या मुलामुलींसोबत खेळत होती। मग टीव्ही सुद्धा बघायला सुरुवात केली। ही मुलगी एकटीच आहे, हिच्या घरातलं कुणी सोबत नाहीये। या सगळ्या गोष्टी या आरोपीनं पाहिल्या आणि त्यातून हा विचित्र प्रकार करायची हिंमत केली। स्थानिक पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार या 25 वर्षाच्या आरोपीने त्या मुलीला बाहेर बोलावलं, गावातल्या एका शेतात घेऊन गेला। आता हे सगळं घडलं होतं दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास। पण घराच्या अंगणात खेळणारी आजूबाजूच्या मुलींसोबत असणारी मुलगी अचानक कुठे गेली असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडला। त्यांनी आधी आजूबाजूची घरं तपासली, तिच्या मित्रमैत्रिणींना तिच्याबद्दल विचारलं, पण कुणालाच काही माहिती नव्हतं। मग नातेवाईकांकडे चौकशी केली, पण त्यांनाही काही माहिती नव्हती। बघता बघता सगळ्या गावात बातमी पसरली। त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून पीडितेचा शोध सुरू केला। घड्याळाचे काटे वेगानं फिरत होते, पण तरी पीडितेचा काही माग लागत नव्हता। जवळपास 2 ते 2.5 तास शोध घेऊन ती मुलगी संध्याकाळी 4:30-5च्या आसपास तिच्या पालकांनी आळेफाटा पोलीस स्टेशन गाठलं। मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली। मागील काही महिन्यात महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात अनेक घटना ताज्या असल्याने पोलिसांनी ताबडतोब दखल घेऊन तपासाची सूत्र हलवली। गावात तणावाचं वातावरण तयार झालं। मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांचं पथक गावात दाखल झालं। त्यांना मदत करण्यासाठी ग्रामस्थही पुढे आले होते। गावातले ओढे, शेताचा परिसर, मळे, काहीसे निर्जन भाग, सगळीकडे या पीडितेचा शोध घेतला जात होता, पण कुठेच काही तपास लागत नव्हता। तेव्हा ग्रामस्थांनी गावातले सीसीटीव्ही चेक करायला सुरुवात केली। गावात बसवलेले सीसीटीव्ही त्यांनी पाहिले, पण तेवढंच न थांबता त्यांनी पोलिसांच्या मदतीनं खासगी सीसीटीव्ही देखील चेक केले। सोबत पोलिसांनी ग्रामस्थांना सुद्धा काही प्रश्न विचारले। तेव्हा या मुलीच्या शेजारीच राहणाऱ्या तरुणांनी पोलिसांना सांगितलं की दुपारी मी तिला पाहिलं होतं, ती खेळत होती तेव्हा माझ्याकडे आली होती आणि मला सायकल सुद्धा मागितली होती। हा तरुण पीडितेच्या शेजारीच राहणारा, त्याने तिला पाहिलं सुद्धा होतं, त्याच्यामुळे याच्याकडे काहीतरी असेल या अंदाजानं ग्रामस्थांना सुद्धा आशा वाटली।
मग हा तरुण त्या मुलीचा शोध घेण्यासाठी फिरत होता. त्याने पोलिसांना आणि ग्रामस्थांना सुद्धा काही जागा सुचवल्या. आपण इकडे शोध घेऊयात, तिकडे पाहूयात, असं करत करत शोध सुरू होता. पण या तरुणाचा गरजेपेक्षा जास्त असलेला उत्साह पोलिसांच्या नजरेतून सुटला नव्हता. अशातच पोलीस आणि गावकरी मिळून एक सीसीटीव्ही फुटेज चेक करत होते, ज्याच्यामध्ये त्यांना एक तरुण सायकलवर येताना दिसला. हा तरुण सायकलवरून त्याच भागावरून येत जात होता जिथून ती मुलगी गायब झाली होती. हा कोण आहे असा प्रश्न पोलिसांना आणि ग्रामस्थांना पडायच्या आधीच या अतिउत्साही तरुणानं पोलिसांनी सांगितलं की हा तर मीच आहे की. इतका वेळ असलेल्या पोलिसांना संशय याच्यावर येत होता. या एका वाक्यामुळे तो संशय वाढला. त्यांनी तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या स्टाईलमध्ये त्याचा एक कबुली त्याच्यावर भंडीमार प्रश्नांचा केला. ग्रामस्थ आक्रमक. सगळी परिस्थिती पाहून 25 वर्षाचा तो तरुण फुटला. त्याने कबुली दिली. आपण तिला बाहेर बोलवलं, तिला फूस लावून सायकलवर बसून ऊसाच्या शेतात नेलं आणि त्यानंतर ओढ्याजवळ तिला टाकून दिलं. मग रात्री 9:30च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिथे सगळी गोष्ट ताब्यात घेतली. तातडीनं फॉरेन्सिक पथक देखील दाखल झालं. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता या आरोपीची एक अशी माहिती आज उघडकीस आलेली आहे की ज्याने सगळ्यांनाच हादरा बसलाय. खरं तर ही जी मुलगी होती तर ही मुलगीचं काम जे आहे तर ते त्या ठिकाणी तिचे आई वडील तिथे शेतात काम करायचे आणि हा जो तरुण होता तो त्या गावातच रोजंदारीवर काम करतो. म्हणजे गावात कुणाच्याही शेतात मळात काम असलं, कसलंही काम असलं तर हा आरोपी पुढे असायचा. त्यामुळे तो गावकऱ्यांच्या रोज बघण्यातला होता. आता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी गावकऱ्यांना याआधी त्याचं काही जाणवलं नव्हतं. त्याने त्या मुलीला फूस लावून शेतात नेणं, तिच्यासोबत तो प्रकार करून हा सगळा प्रकार अक्षरशः तो शोध घेण्याचा बनाव करत होता. पण सीसीटीव्ही मध्ये हा तरुण दिसला आणि त्याने स्वतःच हा तर मीच आहे की असं सांगितल्याने तो जाळ्यात पुरता फसला. या आरोपीला आता कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. लोकांमध्ये प्रचंड राग होता, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पण पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि सोबत तपासाला वेग दिला. त्याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची चौकशी सुरू असून पुढचा तपास केला जातोय. आता याच्यामध्ये आणखी तपासणीनंतर हे सगळं स्पष्ट होणार आहे. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून प्रकरणाची पारदर्शकता आणि सखोल चौकशी करून कठोरातली कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपास आता वेगानं सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी खटला जलद गती न्यायालयात चालवण्याची विशेष विनंती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. लवकरच पिंपळी वंडी इथे जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. आता या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी यासाठी ग्रामस्थांची मागणी आहे. रात्री गावात शांतता असली तरी सकाळी गावकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे आता आरोपीच्या चौकशीत पुढे काय येतं, त्याच्या मानसिक स्थितीबद्दल काय स्पष्ट होतं, आरोपीला काय शिक्षा होते या प्रश्नाचं उत्तर गावकऱ्यांना आता आणि सगळ्यांनाच हवं आहे. तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.